किती वजन भरलंय सांग बरं किती आहे? 2. शिवचं वजन भरलंय 14. किती भरलं? 14. किती वजन भरलं? उतर खाली आता उतर. काटा बंद पाडून टाकला. उतर उतर उतर. पुढशील माझा काटा मी ठेवते तुझा. ओके. तुला पुरणपोळी खायची का? पुरणपोळी खायची. तर आता मी स्वयंपाकाला लागले आणि आत्ता वाजले असेल 5:30 आणि लेटच लागले. आज सकाळी म्हणजे दरवेळेस मी सकाळीच करते पण यावेळेस कसं शिव नव्हता. शिव स्कूलमध्ये गेला होता आणि शिवचे पप्पा ऑफिसला. त्याच्यामुळे मग स्वयंपाक करून तरी कोण खायलाच नव्हतं घरी. त्यामुळे म्हणलं आज संध्याकाळी करू. तशी मी पूजा वगैरे केली आहे. आता संध्याकाळी मी पुरणपोळी करायला घेतली आहे. काय चाललंय उद्योग? हे काय करते पावडर शिव? तुला आज काय शिकवलं टीचरने? अय्यो हिरोच झालंय. बापरे. विचार आता दादाला म्हणा मी तसा दिसतो. दूध प्यायचं? डुडू प्यायचं. डुडू काय नाटक आहे काय नाटक. 5:30 वाजून गेले. कधी स्वयंपाक होईल मम्मीचा? मग आपल्याला पप्पा पण येतील घरी. खेळणी किती खेळण्या आहेत त्या का? सगळा पसारा घाल तर हे सगळं खेळण्याकडे खेळायला. चोर पोलीस खेळ रे दादा याच्या बरोबर. तर इथे मी स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी करून घेतली होती. डाळ मी हरभऱ्याची शिजण्यासाठी टाकलेली होती आणि मसाला वगैरे भाजून घेतला होता. आणि इथे मी कांदा कट करते भज्यांसाठी. तर कांदा कट करायचा सगळ्यात माझ्यासाठी मुश्किल आहे कारण की जेव्हा कांदा कट करते मग डोळ्यांना खूप आग पण होते, पाणी पण येते आणि मला चक्कर आल्यासारखं होतं. कधी कधी मिस्टर घरी असतं म्हणजे असं भजी वगैरे करायचे असले तर मग त्यांच्याकडेच देते कट करायला. पण ऑप्शन नसला तर मीच करून घेते. तर इथे एकदम बारीक मी कट करून घेतला आहे कांदा आणि आता बाकीची तयारी करायला घेते. तर डाळ शिजली की नाही ते आधी बघते. म्हणजे पुरण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे पुरण झाले की टेन्शन कमी होतं. तर सगळ्यात जास्त पुरण बनवायलाच वेळ जातो. कटाच्या आमटीसाठी जो मसाला काढला होता ते मी बारीक करून घेते. पुरणपोळी खायची तुला? कोण बनवणार आहे? पुरणपोळीच आहे तुला खायची आहे? तुला आवडते? कोण पडलं? तुला पुरणपोळी नाही बनवणार मी. तुला खायची का? तुला नाही बनवणार मी. पुरणपोळी बनवू? तुला आवडत नाही ना? नाही आवडत ना? नाही आवडत ना तुला पुरणपोळी? नाही बनवत. काय बनवू? पुरणपोळी. काय? पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी. हा. तर इकडे मी पुरण परतवण्यासाठी घेतलंय आणि कढई थोडीशी गरम केली. त्यानंतर जी शिजलेली डाळ आहे ते टाकली. वरतून मी हे टाकले गूळ टाकलाय आणि थोडंसं 1 चमचा तूप टाकलंय. तुपाने पुरण खूप मऊसूत होता आणि पुरणाची पोळी पण म्हणजे फुटल्या जात नाही, व्यवस्थित लाटल्या जाते आणि जे पुरण आहे ना ते एकदम कणकेला असं चिटकून राहतं. म्हणजे सुट्ट पुरण होत नाही त्यामुळे. आणि चव पण खूप छान लागते तुपाने. त्यामुळे मी तूप टाकले. तर इथे मी व्यवस्थित ना पुरण परतून घेते आणि ही चमच्याची ट्रिक मी कायम यूज करते कारण कधी पण यूज केली ना तर व्यवस्थित पुरण पण होतं आणि कधीच पोळ्या फुटल्या जात नाही. तर आता जे पुरण आहे ना ते व्यवस्थित झालं आहे परतून. तर आता मी ते ना बारीक करायला घेते आणि गरमच बारीक केलं तर मस्त बारीक होतं. त्याच्यामुळं गरमच करून घेते मी.
आणि शिवांशला खूप जास्त पुरणपोळी आवडते. इवन सणवाराला तर करतेच, पण इतर वेळेस पण त्याला खूप आवडते. सारखा म्हणत असतो मम्मी पुरणपोळी बनव, पुरणपोळी बनव. तर त्याची गोड भाषा खूप भारी वाटते ऐकायला. तर खास त्याच्यासाठी पण आज बनवायचं होतंच, त्यामुळे घेतली मी आज पुरणपोळी बनवायला. आणि सकाळी मी काही सण केला नाही, संध्याकाळच्या वेळेसच करते, कारण की सकाळी पण कसं शिव नव्हतं घरी. काय देऊ? पीठ लाटायला? पुरणपोळी करणार आहे का? हे तोंडाला बघ किती पीठ लागलंय. पुस तू, पीठ लागले पुस. नाचतोस करा, नाचतोस करा. फटके द्या आठवून. रोज 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 काय रे? हात धुतलाय ना तरच घाल त्याच्यात हात. काय करणार आहे? तर पुरण झालं होतं बारीक करून. आता मी कणिक मळून घेते. आणि कणिक लेटच मळायला घेतलं, कारण की ना हे म्हणजे पीठ असे की मळून झाल्यानं थोडं पातळ होऊन जातं, त्यामुळे. आणि ते ना मी सार बनवून घेतला आहे, म्हणजे कटाची आमटी बनवून घेतली. आणि एक प्रॉब्लेम झाला आहे, जे कटाच्या आमटीसाठी आपण जे डाळ शिजवली असं पाणी असतं ते मी टाकायचंच विसरलं होते, त्यामुळे इतकी पातळ आमटी झाली होती. आणि कसं काय माहिती आज लक्षातच नव्हतं राहिलं. म्हणजे झाले का पुरणपोळी लाटून? कधी होणार आहे? काय ते काय? पुरणपोळी लाटले का? तर इथे ना पुरण हे बारीक करून झालंय. इथं भज्यांचं पीठ केलंय आणि इथं गुळवणी बनवून ठेवली आहे. आणि कटाच्या आमटीसाठी ते डाळीचं पण काढून ठेवलं, ते लक्षातच नाही राहिलं टाकायचं. त्याच्यामुळे साराची जरा चव काय माहिती आता कशी होती, थोडी बिघडायलाच बसली. आणि खूप पातळ पण झाला. जेव्हा हे म्हणजे डाळीचं पाणी टाकल्यावर थिकनेस येतो, पण लक्षात कसं नाही राहिलं काय माहिती. आज विसरूनच गेले घाई गडबडीत. तरच म्हणते इतका सार पातळ भात टाकून देते. भात ना मला लेटच टाकायचा होता. आणि छोट्या माऊ आणि त्यांच्यासाठी पण थोडासा त्यांच्यासाठी पण बनवला आहे, छोट्या माऊसाठी. चपाती तर पुरणपोळी करू. बनवून घेऊ. कपड्याने डोळे काय केले रे? हे काय पुरणपोळी का? तुझी पुरणपोळी नाही जाणार शिवड्या, नाही जाणार तुझी पुरणपोळी. लय चिटकून बसली आता, ती तर तुटून चालली. अजून चिटकून बसून ती. आता कशी काढायची? क्या किया तूने? क्या किया? दर चांगली बनव. ओके ना. आता निघालं का? हा लय भारी बनवली. आता या प्लेट मध्ये ठेवा, मी भाजून काढेन नंतर. नंतर मला टाइम भेटेल ना तेव्हा भाजून काढेन. शिवची ना काय म्हणजे लुडबुड असतेच. जसं लहान होता तेव्हा आपण लुडबुड करायचं. मी जेव्हा स्वयंपाक वगैरे करायचे, आता पण तसंच करतो, लुडबुड करतच असतो. आणि त्याला खूप म्हणजे मज्जा वाटते. असं मी दरवेळेस चपाती वगैरे किंवा काय करत असलं ना, मला दे करायला किंवा भाजी वगैरे निवडत असल्यानंतर तेव्हा पण म्हणतो मला पण मी हेल्प करतो, मम्मा हेल्प करतो, असं खूप छान बोलतो. आणि आता इथे मी पुरणपोळ्याला लाटून घेते. नैवेद्य वगैरे बनवून झालं आहे. आणि पुरणपोळीचं स्वयंपाक मुलांना खूप थकल्या जातं, खाल्ल्या एवढंच जातं, पण करावं खूप लागतं. तर आता इथे पुरणपोळ्या पण झाल्या, आता फक्त भजी बाकी होती. अरे नवीन पेन्सिल पण दिली. मॅडमने नाही, मायराने दिली का बर्थडेला? तुला मोठं पेन्सिल दाखवतो. चोरपुलीस खेळायचे का? मला अभ्यास दाखवत होता ना. अभ्यास काय केला दाखवत होता ना पप्पा.
हा मला मला पोलीस तोड खेळायचे. हा खेळ, पण मी काय अभ्यास केला दाखवत होता ना तू मला काय पोलीस तोड खेळायचे. ते हरून जाईल आणि इकडे सर ठेवून दे तू ते. चोर ना, पप्पा पोलीस ना. नाही पापा तोड मी पोलीस. तू चोर ना. नाही पापा तोड मी पोलीस. तू चोर ना. कपडे ही पोलीस हा कपडे ते पोलीस कपडे हा, आहेत ना. पप्पाचे कोणते कपडे. तुळशी तुळशी कपडे. पोलिसाचे गॉगल कुठे गेला? तर आता आहे ना सगळा स्वयंपाक झालाय, फक्त भजी बाकी आहे. इथे पुरणपोळ्या पण बनवून घेतल्या आणि सगळं झालंय, फक्त भजी बनवायची आहे. आणि पाय खूप दुखायला लागले उभं राहून राहून, थकले. आणि याचं काय उचका पाचक चालू आहे. का करतोय, का उचकतोय, काय नाही. ठेवते. तर आता आहे ना भजी पण बनवून घेते मी पटकन. जुना फोन आहे. तुझा नाही तो, तुझा फोन नाही. तुझा नाही तो, पप्पाचा आहे. तुझा फोन नाही तो, पप्पाचा आहे. फोन सापडला का? ते नखात काच घुसून बरं का त्याच्या. ते लागेल ते काय आणला फोन? ते शोधून काढलंय परत कोपऱ्या कापऱ्यातून. ते पडलं होतं. तर आता मी भजी बनवून घेते. का बरं झाडतोय? कुठे छांडी. सगळा स्वयंपाक झालाय, आता हे गरम करण्यासाठी ठेवलंय. आणि तर पुरणपोळी भजी वगैरे झाली आहे. तर हे मी माऊन त्यांना देते. त्यांनी आज बनवला नाही स्वयंपाक, त्यासाठी नैवेद्य वगैरे ठेवलंय, पूजा वगैरे केली आहे आता. आणि जेवायचं आता. काय करतोय? कोणाला घाबरला, कोणाला घाबरला? जा जा ना. शिवने पाणी सांडून दिलं ना. इथं जेवणाला बसायचं होतं, शिवने सगळ्या घरात पाणी सांडून दिलं. आता पुसते मी. तर चला, मी केलेले शॉपिंग तुम्हाला आज दाखवते. मी ॲमेझॉनवरून शॉपिंग केली होती. आणि सध्या ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल इज लाईव्ह फ्रॉम 6 to 11 August. गेट मिनिमम 50 to 80% ऑफ ऑन 1500+ टॉप ब्रँड अँड डील ऑन 4 lakh+ स्टाईल. तर सध्या ॲमेझॉनवर आजपर्यंत जरी सेल आहे, तर त्याचा फायदा घ्या. तर मी माझी शॉपिंग केलेली दाखवते. तर हा मी एक ड्रेस सेट घेतला होता, म्हणजे पॅन्ट आणि कुर्ता होता. तर याची क्वालिटी खूप छान आली आहे आणि स्लीव्स पण खूप छान आहे. याचा कलर असा पिंक कलर टाईप आहे. आणि दुसरा प्रॉडक्ट आहे मिस्टरांसाठी डेली यूज करण्यासाठी पॅन्ट ऑर्डर केली होती. त्याचा कपडा एकदम स्मूथ आहे, एकदम म्हणजे असा लहान मुलांच्या कपडा कसा असतो, लहान मुलांच्या ड्रेसचा कपडा एकदम स्मूथ, त्या टाईपचा स्मूथ कपडा आहे. आणि याचा कलर ब्लॅक आहे, पण कॅमेऱ्यामध्ये ग्रे दिसतो आहे. तर अजून एक मी मिस्टरांसाठी जॅकेट ऑर्डर केलं होतं. त्याचा कलर पण ब्लॅक आहे आणि त्याचा कपडा पण इतका छान आहे. जर तुम्हाला खरंच जॅकेट घ्यायचं असेल ना, या ब्रँडचं घ्या, नक्की चांगलं आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हा ब्लॅक कलरचा त्यांनी ऑर्डर केला होता. आणि याचा म्हणजे छान आलं आहे. पाहिजे असेल तर लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि डेली यूजसाठी मी माझ्यासाठी पॅन्ट ऑर्डर केली होती, प्लाझो पॅन्ट. आणि याची पॅकिंग चांगली आली होती. तर याच्या सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स